ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात वेग घेत असल्यामुळे प्रभाग क्रमांक 1 महादेव मंदिर, गोरक्षनगर, पीव्हीजी कॉलेज, स्वाध्यायनगर, गणेशनगर, सावरकरनगर, स्वामी विवेकानंद नगर, गीतानगर या एक प्रभागातून परिसरात चारही उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय। माजी महापौर रंजना भानसी यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 हा विकास कामे गेल्या 10 वर्षात पूर्ण झाली। प्रभाग क्रमांक 1 उमेदवार अरुण पवार, रंजनाताई भानसी, अरुण पवार, दीपाली गीते, रुपाली नन्नावरे या चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्यांनी मतदानाचा जोगवा मागत मतदारांना आपल्या विकास कामांची माहिती दिली। तसेच पुढील काळामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये असाच विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यावी असे यावेळी जाहीर उमेदवारांनी मतदारांना भेटीदरम्यान सांगितले। विरोधी पक्षांनी कुठल्याही प्रकारचा गेल्या अनेक वर्षात काम केले नाही। त्यांना मतदारांकडे जाऊन मतदान मागण्याचा अधिकार नसल्याचे गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळाच्या चिन्हावरती या प्रभागाचा आम्ही सर्वांगीण विकास केलेला आहे। आता येणारे आमचे चारही उमेदवार याच कमळाच्या चिन्हावरती पुढचा प्रचार करणार आणि पुनश्च एकदा आम्ही प्रचंड मताने निवडून येणार एवढी निश्चित खात्री। वृंदावन नगर, स्नेहनगर या ठिकाणी रॅली काढण्यात आली। नागरिकांचा भरघोस असा उत्साह पाहून प्रत्येकाने महिलांनी आम्हाला जाऊन औक्षण केलं आणि प्रत्येकाने सांगितलं काही काळजी करू नका, आम्ही कमळ या निशाणीला पारीला बटन दाबून त्या निशाणे विजयी करू असं। आज आमचा प्रचार रॅलीचा 3रा दिवस आहे आणि आज आमची प्रचार रॅली सावरकर गार्डन, स्वाध्यायनगर, स्वामी विवेकानंद नगर, स्नेहनगर, गीतानगर इथून जी सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचत होतो। प्रत्येक नागरिकांनी आमचा सहर्ष असं स्वागत केलं, औक्षण केलं। खरंच हा उत्साह बघून नागरिकांचा जो विश्वास आहे या प्रभागावर, या कमळ या निशाणीवर, तो बघून खरंच आम्हाला आनंद होतो आणि या पुढील 5 वर्षात आम्ही ते काम निश्चित छानपणे पार पाडू। माझी पहिली निवडणूक आहे, पण असं वाटतच नाही आहे की मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे। माझे ज्येष्ठ ते आज 25 वर्ष झाले या प्रभागात काम करत आहेत। ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माझी ओळख करून देत आहे की नवीन उमेदवार आहे, चारही कमळाचे बटन दाबा, इतकं सहकार्य ते करत आहे आणि नागरिकांचा खूप मोठा मला या प्रभागामध्ये प्रतिसाद मिळत आहे। सगळेजण वळत आहे, औक्षण करत आहे, तर मला खूप मनापासून आनंद होत आहे आणि पुढेही आम्ही 5 वर्षामध्ये नागरिकांना असं आश्वासन देतो की ज्येष्ठांना सोबत घेऊन आम्ही आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज प्रभागामध्ये खूप मोठा विकास करू आणि प्रभाग आमचा नाशिकच्या नगरपालिकेमध्ये 1 नंबर करू।